नमस्कार मित्रांनो येणाऱ्या 11 जुलैला बलिगडी शिरो क्षेत्रातील जुना आणि पारंपरिक 40 वर्षाची परंपरा असलेलं मैदान पार पडणार आहे. माळशिरस हिंद केसरी मैदान. माळशिरस हिंद केसरी मैदानासाठी बलिगडी शिरो क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नदी सज्ज आहे. प्रत्येक गटामध्ये चांगला टफ फाईट आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. कारण की या मैदानामध्ये बलिगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे. मंडळी, या मैदानामध्ये बलिगडी शहर क्षेत्रातील टॉप नंदी येणार, पण त्यांचे पेहरे पण टॉप आणि रती महारथी असणार. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या 11 जुलैच्या हिंद केसरी पारंपरिक 40 वर्षाची परंपरा असलेलं माळशिरसकरांचं हिंद केसरी मैदानामध्ये हे टॉप 20 नंदी घालणार धुमाकूळ. नक्कीच हे टॉप 20 नंदी त्या मैदानामध्ये राडा आणि धमाका नक्कीच करेल. तर बघूया कोणत्या आहेत त्या टॉप 20 नंदी आणि काही जोड्या, म्हणजे ह्या जोड्या आपल्याला धुमाकूळ घालताना दिसू शकतात. तर कोणत्या त्या जोड्या, पण टॉप जोड्या त्यांचे पेहरे फिक्स झालेले आहे. तर 5-6 नंदीचे पेहरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आणि येणाऱ्या माळशिरस 11 जुलै या मैदानामध्ये टॉप 20 बैल घालणार धुमाकूळ. तर बघूया. प्रथमतः आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन पब्लिकचा हिरो दशमिंद केसरी बाक्याडॉन देखील माळशिरस मैदानासाठी सज्ज आहे. बाकासूरचा पेहरा असणार आहे कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर या मैदानामध्ये जबरदस्त हजेरी लावणार आहे. आणि या मैदानामध्ये बाकासूरच्या आणि चिक्याची 100% हॅट्रिक होणार का? तर होणारच, असं सूत्रांकडून माहिती मिळाली. बाकासूर आणि आपला सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिक्या पाळणार. पण मैदानामध्ये आल्यावरच समजायचं की बाकासूरचा पेहरा कोण आहे. कारण की मामा मैदानामध्ये नियोजन करतात, म्हणजेच मैदानामध्येच बाकासूरच्या पेहऱ्याचा धप्पा देतात आणि त्या मैदानामध्ये बाकासूर 100% धमाका करतोय. त्यामुळे बाकासूरचा पेहरा मैदान येईपर्यंत कोणाला समजणार नाही. जेव्हा बाकासूरच्या गटात जेव्हा गाडी झुपेल बाकासूर सोबत कोण आहे, तेव्हाच समजेल की आजच्या माळशिरस मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा कोण आहे. तोपर्यंत एक आपण नुसता अंदाज लावू शकतो. तर कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर जर पळाले तर 100% गाडी चांगली पळेल आणि त्या मैदानामध्ये एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर 100% करेल. प्रत्येक हिंद केसरी मैदानामध्ये बाकासूरचा एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम तर तयार आहेच, पण बाकासूर पुन्हा नवीन इतिहास करण्यासाठी प्रत्येक मैदानामध्ये तयार असतोय. त्याच पद्धतीने येणाऱ्या माळशिरस हिंद केसरी मैदानासाठी सज्ज आहे. मंडळी, त्यानंतर आपला सर्वांचा लाडका मथुर आणि शिरसोडीचा रायफल हा साज देखील आपल्याला येणाऱ्या 11 तारखेच्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. शिरसोडीचा रायफल आणि मथुर वडकी हिंद केसरी मैदानामध्ये ही गाडी पळाली. या गाडीला मैदानामध्ये तुफान गॅस आहे. मैदानामध्ये गाडी एकदम गटून आणि तुफान पळते. त्यामुळे येणाऱ्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड देखील हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. आणि एक इतिहास आणि चांगल्या प्रकारे विक्रम मथुरचा आणि शिरसोडीचा रायफलचा आपल्याला बघायला मिळेल. मंडळी, त्यानंतर आपला सर्वांचा लाडका भुंगा म्हणजेच हाईट कम फाईट जादा असा भुंगा आणि घोडचा सर्जा हा साज आपल्याला पाळताना दिसणार आहे. येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये भुंगा आणि घोडचा सर्जा तुफान वेगाची गाडी, मुंबईला सर्वात जास्त वेगाने पळणारी गाडी म्हणजेच घोडचा सर्जा आणि भुंगा हा जोड आपल्याला येणाऱ्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. 11 जुलैच्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये ह्या जोडीला देखील तुफान गॅस लागणार आहे आणि हा जोड देखील चांगली कामगिरी आपल्याला करताना दिसणार आहे. येणार हिंद केसरी माळशिरस पारंपरिक 40 वर्षाची परंपरा असलेल्या ह्या मैदानामध्ये. मंडळी, त्यानंतर आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा तेजा आणि दिवाण्या हा जोड देखील आपल्याला पाळताना दिसणार आहे. हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये 2 नंबर करणारा हा साज, घरची गाडी, येणाऱ्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये हा साज आपल्याला पाळताना दिसणार आहे. गाडी खतरनाक आणि मैदानामध्ये हॅट्रिक जोगी मैदानामध्ये पळते आणि या जोडीने हॅट्रिक केलेली आहे. तर त्यामुळे ह्या जोडीकडे पण लाखो प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे, कोण करतं हॅट्रिक. त्यामुळे प्रत्येक टॉप नंदीचा आरती महारथी पेहर आहे. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बायजा हा जोड देखील मैदानामध्ये चांगला पळतो आणि हा पेहरा असण्याच्या शक्यता आहे, संभावित पेहरा आहे. येणार हिंद केसरी माळशिरस मैदानातील लखन आणि बायजा हा जोड देखील त्या मैदानामध्ये चांगले हॅट्रिक करेल आणि नक्कीच मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. तर मंडळी, त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर, अभिजित भाई पवार यांचा हिंद केसरी सर्जाचा पेहरा असू शकतो. हिंद केसरी अर्जुन आणि सर्जा हा जोड देखील त्या मैदानामध्ये चांगला धमाका करेल आणि धुमाकूळ नक्कीच घालेल. हा पेहरा फिक्स माहिती नाही, पण सर्जा आणि अर्जुन त्या मैदानामध्ये नक्कीच फायनलचं पात्र होताना आपल्याला दिसेल आणि त्या मैदानामध्ये नक्कीच गुलालामध्ये पात्र राहील आणि हॅट्रिक करण्यासाठी नक्कीच हे टॉप नंदी सज्ज आहे. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सलग 14 फायनलचा मानकरी हा बलिगडी शिरो क्षेत्रातील एक नवीन इतिहास, नवीन विक्रम तयार करून ठेवलेला असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या फौजी ग्रुप यांचं काळीच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सलग 14 मैदानात 1 नंबर करणारा असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील या मैदानासाठी सज्ज आहे. बाब्याचा पेहरा असू शकतो यावर्षी आदतला हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये 1 नंबर करणारा बैल हरण्या
जालना एक्सप्रेस हारण्या खरपुडी ताल्ला हारण्या आणि आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाबा हा साज आपल्याला पाहताना दिसू शकतो येणाऱ्या 11 तारखेच्या माळशिरस शिंदे केसरी मैदानामध्ये. त्यानंतर राजा छत्रपती संभाजीनगरचा राजा देखील या मैदानामध्ये चांगली हॅट्रिक करेल. त्यानंतर घरनिकीचा राजा देखील या मैदानामध्ये घरनिकीच्या राजाला जर चांगला पेहरा असला तर घरनिकीचा राजा देखील या मैदानामध्ये चांगला कामगिरी आपल्याला करताना नक्कीच दिसेल मंडळी. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सध्या आदतमध्येच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपचे मैदानं गाजवतो आणि टॉपचे हिंद केसरी मैदानामध्ये धुमाकूळ घालतो असा कंदूरचा राजा देखील या मैदानामध्ये पाळणार आहे. आणि कंदूरच्या राजाकडे आता लाखो प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण की तो आदत कोण बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सध्या धुमाकूळ घालतोय. कंदूरचा राजा देखील या मैदानामध्ये पाळणार आणि राजा देखील हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. राजा देखील या मैदानामध्ये चांगला धुमाकूळ घालेल मंडळी. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका चिमण्या आणि पाखऱ्या हा जोड पाळणारा येणाऱ्या 11 तारखेच्या माळशिरस शिंदे केसरी मैदानामध्ये चिमण्या आणि पाखऱ्या ही गाडी देखील मैदानामध्ये चांगली पळेल आणि नक्कीच शिंदे केसरी माळशिरस मैदानाचे मानकरी होताना आपल्याला दिसेल मंडळी. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका देवा आदत हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये 1 नंबर करणारा हारण्यासोबत पळालेला छत्रपती संभाजीनगरचा देवा देखील या मैदानासाठी सज्ज आहे आणि देवा देखील या मैदानामध्ये काहीतरी चांगली कामगिरी करेल हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल, कारण की देवाला देखील खतरनाक आणि एकदम खतरनाक स्पीड मैदानामध्ये आहे. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका कॉकटेलचा सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बॅड लक चालू आहे, पण कॉकटेलला देखील चांगला पेहरा असला आणि कॉकटेलचं जर चांगलं नियोजन झालं तर कॉकटेल देखील येणार हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम नक्कीच धमाका त्या मैदानामध्ये करेल. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हारण्या हिंद केसरी पेडगावचा 1 नंबरचा मानकरी, हिंद केसरी पुसेगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी, मान भारत केसरीचा 1 नंबरचा मानकरी असा आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच भाषा हारण्याचा जर चांगला पेहरा जर झाला तर हारण्या देखील येणारा माळशिरस 11 जुलै हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये एक नवीन इतिहास आणि एक ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तुफान वेग काय असतो तो येणारा आपल्याला हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये बघायला मिळेल. तर मंडळी आपण बघितलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे टॉप नंदी घालणार येणाऱ्या मैदानामध्ये धुमाकूळ. तर तुम्हाला काय वाटतंय, कोण पटकवेल येणारा हिंद केसरी माळशिरस मैदानाचा प्रथम क्रमांक 2025चा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया का नाही पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.